आमच्यावर ज्यावेळेस गुन्हा दाखल केला आणि मी ज्यावेळेस जेलमध्ये होतो त्यावेळेस जेलमधून मला सोडण्यासाठी धनंजय देशमुखकडे प्रस्ताव देण्यात आला की दादा खेंडकरला सोडायचं असेल तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपीला तुम्ही तक्रार ती केस जी आहे ती माघारी घ्या, आम्ही दादा खेंडकरला सोडू म्हणून प्रस्ताव घेऊन हे जे फिर्यादी असतील, त्यांचे साक्षीदार असतील, त्याच्यासोबत जे काही सहकार्य करणारे लोक आहेत त्यांनी धनंजयला जाऊन ही गोष्ट बोलले, माझ्या कुटुंबाला घरी येऊन बोलले की बाबा ही तक्रार तुम्ही माघारी घ्या, आम्ही दादा खेंडकरला सोडतो. पण तो व्हिडिओ खरं तर जुना आहे, मग जुना व्हिडिओ हा देशमुख हत्या प्रकरणानंतर समोर आला, यामागचं नेमकं काय करा? ह्याच्यात देशमुख प्रकरणातली हत्या प्रकरण जे आहे त्याच्यातलं जे काही मीडिया होती, लोक जे बाहेर रस्त्यावर उतरत होते, वेगवेगळ्या मागण्या होत्या की यांना आरोपी करा वगैरे काही जे आहे, तर त्या लोकांनी हे प्रकरण स्वतःभोवती येऊ नये म्हणून ह्याला कुठंतरी दुसरा मार्ग फुटावा, रस्ता फुटावा, याच्यासाठी आम्हाला कुठंतरी गुंतवण्याचा प्रयत्न केला. टेक्निकल त्याच्यात वेगवेगळे कलम लावून मला त्याच्यात गुंतवण्यात आलं, म्हणून मी जास्त दिवस अडकलो आणि त्यात राजकीय ताकद असल्यामुळं ते प्रकरण मोठं करण्यात आलं.